उडदाचं पिठलं करते बरं का मंडळी. तेल टाकलं, त्याच्यात जिरे मोहरी टाकली आणि आता हा लसूण ठेचून टाकला. आता याच्यात टाकणार आहोत हळद, मिरची पावडर आणि आता हे छान असं थोडंसं हे करायचं. आता घालूया पाणी. सुरुवातीला थोडंच पाणी घालते, नंतर पूर्ण घालणार आहे. यात घालायचं आहे आपल्याला मीठ. आता याच्यात घालू आपण उडदाचं पीठ आणि जरा पटपट 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 हलवू. बघा हे असं हलवत राहायचं, जरा पटपट गरगर गरगर हलवायचं म्हणजे गोठाळ्या होणार नाही. याच्यात आपल्याला अजून शिजायला पाणी टाकायचं आहे, थोडंसं गरम करू. तर यात आपण अजून थोडंसं पाणी घालूया शिजण्यासाठी. हे जास्त घट्ट नाही, पातळ नाही, आपण आपलं बेसन पिठाचं करतो ना तसंच. आणि याच्यात टाकू 2-3 आमसूल. हे बघा अशा प्रकारचं आपलं उडदाचं पिठलं काय झालं. आता शेवटी आपण याच्यात कोथिंबीर घालायची आणि हे गरम गरम भाताबरोबर, चपातीबरोबर खूप छान लागतं आणि पौष्टिक पण खूप असतं बरं का. थंडीच्या दिवसात हमखास करावेत हे उडदाचे प्रकार. इथं तुम्ही पाहिले जिलेबी पण अनेकदा केली. आता उद्या परत कुळीत दळून आणणार आहे, उडदाचं पीठ संपलं आहे म्हणून. तर चला मंडळी, नक्की तुम्ही पण करून बघा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. धन्यवाद. तर मंडळी हे बघा आपलं गरम गरम उडदाचं पिठलं, भात, कांदा, त्याच्यासोबत लोणचं पण आवडतं. म्हणजे खातं कोणी कोणी, पण मला लोणचं काही फारसं आवडत नाही, म्हणून मी केलं नाही. तर मस्त झालं आहे, सुगंध तर खूप छान येतो. या जेवायला.